हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि मी आता आवरून चालली आहे माळेगावला। तर काय झालं, लई दिवसापासून चाललेलं माझं कपाट घ्यायचं घरात जास्त पसारा होतो कपड्यांचा। आणि रोजचे कपडे आहे कपाट माझ्या लग्नातलं, आत्ता मी ज्या आरशात बघते त्या, पण ते काय मला पूर्ण झाले। तर त्यासाठी मला नवीन कपाट घ्यायचं होतं आणि त्यासाठी मी पैसे साठवून ठेवलेलं, म्हणजे त्याची साईडलाच ठेवलेले 7,000 रुपयाचं मी म्हणजे असा अंदाज धरलेला। पण आम्ही मागच्या वेळेस गेलो बघायला, तर त्यांनी खूप जास्त मला हे सांगितलेलं की 10,000पर्यंत हो, म्हणजे 7,000चं होतं, पण ते एकच आरशाचं होतं। मला 2 आरशाचं घ्यायचं होतं राजाराणी। तर त्यासाठी म्हटलं मी आता नक्की काय करावं, आणि थोडंसं सेविंग होती माझ्याकडं 3,000 रुपये। त्या 7,000मध्ये 3,000 रुपये टाकून मी ते कपाट घेणार आहे। आणि आता फायनल म्हणजे आणायलाच चाललो आहे आम्ही कपाट, कारण लई दिवस झाला राहाडाच काढायचा आहे मला, घरातला सगळं व्यवस्थित करायचं आहे। आणि मंगळवारी तशी पण जत्रा आहे आमची। तर आता मी आवरून आली आहे दुकानामध्ये, आणि नंतर तुम्हाला कपाट दाखवते इथली। मला सगळीच कपाटं खूप छान आवडली, आणि आरू पण बघत होती। आणि सोफा तर एकच नंबर होते, मला खूप जास्त सोफा आवडले। हे राखाडे कलरचा आहे ना, तो मला मी घेणार आहे। माझ्याकडे परत पैसे आले तर मी तो म्हणजे तो परत राहिला तर तो घेणार, नाही तर मग घेणार आहे मी। आणि हे पिंक कलरचं कपाट आहे, त्या दिवशी पण पसंत करून गेलो ना, आता न्यायला आलो आहे तर हे पिंकच घेणार आहे, कारण मला खूप जास्त आवडलेलं। आणि म्हणजे आरूला पण आवडलं माझ्या, आणि त्यांना पण आवडलं। तर मग म्हटलं चला आता हेच फायनल करायचं आणि हेच घेऊन जायचं आता। तर आम्ही आरूला ना तर सोफा खूप आवडलेला, ती म्हणत होती मम्मी हा पण सोफा घ्यायचा, पण आपल्याकडे तेवढं बजेट नव्हतं। त्यासाठी मग आत्ता मी हा कपाट घेऊन घरी जाणार आहे। तर भाडं लई जास्त नाही ठरलं, 350 रुपये त्यांनी भाडं घेतलं घरी जायला। आणि हे कपाट आम्ही आत्ता नेणार, त्याचे लॉक वगैरे सगळं त्याचं कागद काढायला लागला आधी त्या पोराला, आणि नंतर लॉक बिक काढून सगळं चेक केला तो घर। तर हे कपाट आहे माझं, बरंच मोठं आहे उंचीला। आणि हे राजाराणी कपाट आहे, हे आरूने कपडे ठेवल्यात मग आणल्या। तर मला कपाट होतं माझं, पण ते माझ्या लग्नातलं कपाट होतं, ते लाकडी कपाट। हा लेडीजचा एरिया आहे, माझी पर्स ठेवली आरूने त्यात। आणि हे लॉक आहे, आतमध्ये एक कप्पा आहे, हे तर ड्रॉवर आहे, लॉक लावले आरूने त्याला। आणि इथं असे कपडे ठेवायला एवढी स्पेस आहे। आणि हे आहे ते ऑफिस आहे, आणि गोल्ड स्टार ह्या कंपनीचं कपाट आहे हे। आणि माझं लई दिवस झालं चाललेलं घ्यायचं घरात खूप जास्त पसारा होत होता। हा आहे आमचा फ्रीज आहे, जुना फ्रीज आहे। आणि ह्यातच आम्ही पैसे वगैरे सगळं ठेवत होतो, म्हणजे कागदपत्र वगैरे सगळं, कारण माझ्या त्या जुनं लग्नातलं कपाट आहे त्याचं सगळं ना मोडलेलं होतं। आणि त्यासाठी मग मला ना कपाटच नव्हतं, म्हणजे लॉकचं कपाट नव्हतं। त्यासाठी मग त्यातलं सगळं व्यवस्थित केलं, आधी इथलं सगळं आवरलं। आणि ह्या कपाटाला लॉक नाही आहे, त्यामुळं ना अशा जरा काय म्हणतात त्याला, मौल्यवान वस्तू न ठेवायला जागा नव्हती, त्यामुळं मी त्या फ्रीजमध्ये ठेवायचे। इथलं सगळं आवरलं, आणि हे ऑफिसचं कपाट म्हटलं तात्पुरतं आता काम होतोपर्यंत इथंच ठेवावं, नंतर ते द्यावं। आणि त्यानंतर मी
सगळं सामान वगैरे इतर लावून ठेवलेलं. मला तिकडेच ठेवायचं होतं ते कपाट, पण असं म्हणतात की राक्षसमुखी ठेवू नये म्हणून मी तिकडे ठेवलं नाही. तर हा फ्रीज आता जुना झाला, म्हणजे जुना फ्रीज आहे तो खूप जास्त. तो आता काढून बाहेर टाकायचा आहे आणि तिथं काय म्हणतात त्याला, नवीन कपाटात सगळं सामान लावायचं आणि ही पण सगळं आवरून घेणार आहे. तर हे कपाट आहे माझं आता नवीन 10,000 रुपयाला बसलं. 14,000 रुपये सांगितलेले, पण हे राजा राणी कपाट आहे म्हणतात की महाग असतं. तर हे 10,000 रुपयाला कपाट आणलं आहे आणि ते ऑफिस कपाट आहे की 5,700 रुपयाला आणलं आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ आणि कसं वाटलं माझं कपाट. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाय.